PS स्टोरीटेलर कथांचे अनोखे विश्व. सुरुवात करूया कथेला. कथेचे नाव वेडी, भाग 11वा. लेखिका प्राची सुळे. गुड. तू आता परत इथे जाण्याची गरज नाही आहे. मी नंतर बोलेन, पलीकडच्या व्यक्तीने सांगितले आणि कॉल कट केला. आता जास्तीत जास्त आजची रात्र, मग तुम्हा दोघांना कोणी नाही वाचवू शकत. त्या व्यक्तीने मोबाईलवर एक कॉल लावला व काही वेळ बोलून कॉल कट केला. त्याला अजून एक महत्त्वाचे काम करायचे बाकी होते. कथा पुढे सुरू. राधा झाल्या प्रकाराने घाबरून गेली होती, पण ती मुलगी निघून गेल्यामुळे थोडी रिलॅक्स झाली. सुदीप कधीही येणार होता, तेव्हा त्याचा पुढचा प्लॅन समजून घ्यायचा होता. राधाला थोडा वेळ वाट पाहावी लागली आणि दारावरची बेल वाजली. तसं तिच्या छातीत पुन्हा धस्स झालं. घाबरत ती दाराजवळ गेली आणि कोण आहे, थोड्या जरबी आवाजात विचारले. मी, सुदीप. तरी राधाने एक वार आयहोलमधून बघून खात्री केली. समोर सुदीप दिसला. पटकन तिने दार उघडले. सुदीप आत आला आणि राधाने त्याला मिठी मारली. अगं, मला आत तरी येऊ दे. सुदीप तिला बाजूला करत बोलला. तो आत आला आणि टेबलाजवळच्या खुर्चीत बसला. राधा त्याला पाणी आणायला गेली. घे. तिने पाण्याचा ग्लास पुढे केला. किचनमधून मस्त जेवणाचा घमघमाट सुटलाय. पाण्याचा ग्लास टेबलावर ठेवत तो बोलला. मग तर तुझ्या आवडीचं सुखं चिकन आणि भाकऱ्या बनवल्या आहेत, वर सोलकढी आणि भात. राधा लाडात येऊन बोलली. मग जेवूनच घेऊ, मला भूक लागले. सुदीप उठत बोलला. राधाला त्या घरात घुसलेल्या मुलीबद्दल सांगायचे होते, पण आधी जेवून घेऊ मगच बोलेन. तिने विचार केला, नाहीतर हा अर्धवट उगाच तमाशा करायचा. काय ग, कसला विचार करतेस? वाढतेस ना? हो हो, चल. राधा पटकन किचनमध्ये जात बोलली. सुदीपला तिच्या चेहऱ्यावर टेन्शन साफ दिसले. राधाने छान जेवण बनवले होते. दोघे भरपेट जेवली. तोंडात बडीशेप चघळत सुदीप बाहेर येऊन टेबलाजवळच्या खुर्चीत बसला. सहज त्याचं लक्ष टेबलावर ठेवलेल्या फ्लॉवर पॉटकडे गेले. आर्टिफिशियल ऑर्किडची जांभळी फुले होती. बघताना खरी वाटावी. सुदीपने त्यांना हात लावायला त्याचा हात पुढे केला. त्याच ठिकाणी मायक्रो रेकॉर्डरही होता. त्याचा हात पुढे झाला आणि मागून राधाचा आवाज कानी पडला. आवडलं का जेवण? ती त्याच्या मागे उभी होती. पुढे नेलेला हात त्याने पाठी घेतला आणि तिच्याकडे पाहिले. हो, खूप आवडलं. तू सुगरण आहेस हे आज कळलं, तो हसत बोलला. थँक्स. सुदीप, आता पाणी डोक्यावरून गेले. तिने पटकन विषय बदलला. का, काय झालं? काय 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 विचारतोयस? तुला आल्या आल्या सांगणार होती, पण तुझा मूड खराब नको व्हायला म्हणून गप्प बसली. ते मूड बीडचं जाऊ दे ग, तू बोल काय झालं. सुदीप बोलला. थोड्या वेळापूर्वीचं संध्याचं बोलणं त्याचा मेंदू कोरतडत होता. काय होतं हे? आणि ही राधा आता काय सांगणार आहे? तो मनातून वैतागला होता. सुदीप, ती फुटपाथवरची मुलगी आज सरळ घरात घुसली होती, राधाने सांगून टाकले. काय? नकळत सुदीप थोडा ओरडला. ती मुलगी इथे घरात आली होती? हो. पण का, कशासाठी, नीट सांग. मला काय माहीत कशासाठी आली होती. वाह, म्हणजे ती सुद्धा तू केलेलं चिकन जेवायला आली होती का? सुदीप, राधाने त्याला पटकन टोकलं. काय सुदीप, मुळात तू तिला घरात येऊच कसं दिलं? मुलगीच होती ना ती, कोणी आडदांड माणूस नव्हता ना, तुला अडवता आलं नाही ते? सुदीप जास्तच तिखट बोलला. आता मात्र राधाचं परत डोकं भडकलं. तू परत आलास का पूर्वपदावर? नुसती स्वतःची अक्कल चालवण्यापेक्षा समोरचा माणूस काय सांगतोय ऐकत जा. मला काय संध्या समजलास का तुझ्या होला हो आणि नाहीला नाही करायला? राधा, गप्प बस. मिस्टर सुदीप बेलेकर, आज तुम्ही येणार होता ना इथे? दाराची बेल वाजली म्हणून मी दार उघडले. मला स्वप्न पडले नव्हते ती मुलगी असेल म्हणून. फक्त दार उघडायचा अवकाश ती झंझावाताप्रमाणे आत घुसली. मी काहीच करू शकले नाही. वरून तिला बाहेर हकलवायला गेली तर मलाच धमकी देत होती. तू काय आहेस मला माहिती आहे आणि तुला पोलिसात देणार आहे असं म्हणून चक्क मोबाईल बाहेर काढला. मग मलाही राग आला आणि तिला धडा शिकवावा म्हणून आत किचनमध्ये गेले.
मिळाला हातात चिकन कापायचा चाकू, तोच घेऊन बाहेर धावत आली. पण बाहेर येऊन बघते तर ती मुलगीच गायब. बाहेर जाऊन पाहिले, तिथे नव्हती. खिडकीतून फुटपाथवर पाहिले, तिथेही नव्हती. घाबरून पळाली असं वाटलं. वेडीच वाटली मला ती. सगळं सांगून राधाने सुदीपकडे पाहिलं. राधाने उच्चारलेला वेडी शब्द सुदीपच्या मेंदूवर आघात करून गेला. त्याने पटकन राधाकडे पाहिलं. त्याची नजर स्थिर नव्हती. कोण कोणाला वेडं बनवते तेच समजत नव्हते. सुदीप, काय झालं? त्याची अस्थिर नजर पाहून राधा दचकली. मला काही सुचत नाहीये, हे काय चालू आहे ते. आता काही सुचत बसायचा टाईम निघून गेला. आता कृती कर. राधाने त्याची गाडी ट्रॅकवर आणण्याचा प्रयत्न केला. राधा, संध्याच्या इस्टेटीसाठी, तिच्या पैशासाठीच मी तिच्याशी लग्न केले. ती एकुलती एक मुलगी आहे. हे काम भीम करणं मला आवडतच नाही. फक्त मजा करायची आणि पैसा उडवायचा, त्यासाठी हिला पटवली. तिच्या आईबाबांचा विश्वास संपादन केला. म्हणूनच तर म्हाताऱ्याने विलमध्ये माझंही नाव टाकलं ना. नाहीतर जावायला कोण देतं प्रॉपर्टी? सुदीप त्याच्या मनात साचलेली गरळ ओकत होता. तुला आणि मला सासऱ्याने वरळी सिफेसला पाहिलं ना, तेव्हा त्याला किती राग आला होता पाहिलंस? मला धमकी देत होता. मला बेदखल करेल, पोलिसात देईल वगैरे. शेवटी धरलं त्याच्या हाताला आणि दाखवलं तुझं थोबाड. कसला धक्का बसला त्याला. वर हेही सांगितलं की काय करायचं ते कर. जास्त वाकड्यात शिरला तर तुमच्या मुलीचं संध्याचं जीवन बरबाद करेन. आणखीही एक दोन वाक्य फेकली तोंडावर. बिचारा माझा सासरा हे सहन करू शकला नाही. 10-12 पावलांवरच हार्ट अटॅक येऊन तिथेच रस्त्यावर कोसळला. आपण गाडीतून जाताना पाहिलं ना. कोण ओळखणार होतं तिथे आपल्याला? कोण सांगणार होतं सांग? सुदीप राधालाच प्रश्न विचारत होता. तो बोलून थोडा वेळ थांबला. सुदीपचा एक एक शब्द लावारसाप्रमाणे त्या व्यक्तीच्या कानात झिरपत होता. त्याच्या कानाला लावलेले हेडफोन्स तापलेत असं त्याला वाटलं. असं थेट जावं आणि सुदीपला आसुडाने चांबडी सोलेपर्यंत फोडून काढावे वाटत होते. त्याच्या हातांच्या मुठी गच्च आवळल्या होत्या. तरी तो शांत बसणार होता. सुदीपच्या तोंडून अजून बरंच बाहेर येणं बाकी होतं. जरी तो आता बोलला नाही तर तो आणखी वेगळे प्लॅन करून त्याच्याकडून सारं वदवून घेणार होता. मग त्याला समोर उभं करून बोलतं करावं लागलं असतं. तरी त्याने पुन्हा सुदीप काय बोलतोय हे ऐकण्यासाठी कान टवकारले. पण मला हे सांग की संध्याचे वडील तेव्हा तुला काय बोलले? राधाने विचारले. काय बोलणार? जाब विचारत होता. तुला मुलासारखं मानलं आणि तू हे फळ दिलेस. तुला विलमध्ये भागीदार केलं हे चुकलं. उद्या जाऊन विल बदलतो म्हणाला. म्हणून तुला दाखवले त्याला. म्हणजे आणखी धक्का बसेल वर धमकीही दिली. कारण विल चेंज करून मला चालण्यासारखं नव्हते. पण समजा जर तिच्या वडिलांना काही झालेच नसते आणि ते विल चेंज करायला गेले असते तर? राधाने पुन्हा प्रश्न विचारला. तर मी त्याला वकिलाच्या ऑफिसपर्यंत पोहोचूच दिले नसते. सुदीप असं बोलला आणि राधा दचकली. पुढचं काही तिला विचारावेसेच वाटले नाही. घाबरू नकोस, ते करण्याआधीच सासरेबुवांनी राम म्हटले. सुदीप हसत बोलला. आता पुढे काय करणार आहेस? तोच विचार करतोय. या संध्याला वेडी वेडी बोलता उलट ती शहाणी झाले. माझीच युक्ती माझ्यावर उलटवते काय? म्हणजे जसं मी तिला खोटे खोटे फोन कॉल्स मित्रांना करायला लावायचो आणि असे कॉल्स आलेच नाहीत असे बोलायचो. अगं काय काय नाही केले तिला भ्रमिष्ट करण्यासाठी, पण काहीच झालं नाही. आता माझी वाट पाहण्याची क्षमता संपली. आता हा खेळ बंद करणार. सुदीप हात चोळत बोलला. मग काय विचार केला आहेस? राधाने साशंक होत विचारले. सुदीप उभा राहिला. चालत राधाजवळ आला. तिच्या खांद्यावर हात ठेवले आणि तिच्या डोळ्यात खोलवर पाहिले. राधा, मी हे कोणासाठी करतो माहिती आहे ना तुला? थांब ग, गोंधळू नकोस. सांगतो. मी हे फक्त तुझ्यासाठी करतोय. एकदा संध्याची कटकट संपली की आपण दोघे मोकळे लग्न करायला. मग मी तुझा आणि तू माझी. सुदीप तिच्या गालावरून हात फिरवत बोलला. राधाला त्याचा स्पर्श तापलेल्या निखाऱ्याप्रमाणे भासला. तिने अंग आकर्षून घेतले. तिने त्याच्या डोळ्यात पाहिले. तिला तोच वेडसर भासला. खूप घाबरली. राधाने सरळ विचार केला होता. जेवढं घेता येईल तेवढं याच्याकडून घ्यायचे. लग्न बिग्न करण्याचा तिचा जराही विचार नव्हता. एका लग्न झालेल्या माणसाबरोबर लग्न करण्यापेक्षा समवयस्क तरुण मुलाबरोबर लग्नाची ती स्वप्न बघत होती.
पण सुदीपच्या असं बोलण्याने तिच्या स्वप्नाला खिंडार पडले. काही न बोलता ती फक्त गप्प उभी होती. राधा, आता ऐक मी काय करणार आहे ते. अचानक तो बोलला. हा खेळ बंद, एकदम बंद. आता एक घाव आणि खेळ संपला. सुदीप अजूनही वेड्यासारखा कुठेतरी बघत बोलत होता. तेवढ्यात परत तो राधासमोर उभा राहिला. विलमध्ये लिहिलंय नैसर्गिक मृत्यू यायला हवा किंवा नैसर्गिक अपघात. यातला दुसरा ऑप्शन मी वापरणार. उद्याच हा प्रयोग करणार. सुदीपचा आवाज घोगरा झाला. राधा खूप घाबरली होती. तिच्या तोंडून शब्द फुटत नव्हता. सुदीपच्या वाईट गोष्टीला सपोर्ट करून एक प्रकारे तीही यात अडकली होती. तिला अचानक हे चूक वाटायला लागले. कुणाचं आयुष्य, संसार उद्ध्वस्त करून आपण सुखी राहूच शकत नाही आणि त्याची जबर शिक्षाही मिळते. थोड्याशा लोभापायी सुदीपच्या नादी लागलो, पण तेव्हा कुठे माहीत होतं इथे येण्याचा मार्ग एकच आहे, परत जाण्याची वाटच नाही आहे. तिला वाईट वाटले. माझा प्लॅन ऐक. उद्या सकाळी नाश्ता टिफिन झाला की आई सचेतला खाली शाळेत सोडायला जाते. बस येते. मग लवकर घरी येत नाही ती. कोणी कोणी भेटतं तिला खाली तेव्हा बोलत बसते. हीच वेळ आहे तो धमाका करण्याचा. सुदीप हसला. धमाका? हो. अगं संध्या किचनमध्ये असते सारखी. ती जरा बाहेर आली की गॅसची बटणं चालू करून ठेवणार. गॅस लिकेज झाला की माझं काम सोपं होणार. बेसावधपणे ती जाईल गॅस चालू करायला आणि बूम, मग कुठली संध्यानं कुठलं काय. सुदीप खो खो हसत सुटला. राधाला धड उभंही राहता येत नव्हते. जणू पायातून वारं गेलं. सुदीप भयंकर आहे. उशिरा का होईना पण चांगलं शहाणपण आले. सुदीपला कशात मदत करायची नाही. जमल्यास पोलिसांना सगळं खरं खरं सांगेन. माफीचा साक्षीदार बनेन. पण आता या पापात अधिक नाही. राधा विचार करत होती. राधा, निघतो मी आता. उद्याची तयारी करायची आहे. लवकरच तुला गुड न्यूज देतो. तिच्या खांद्यावर हात ठेवत तिची नाजूक हनुटी वर उचलत तो बोलला. उत्तरादाखल राधा फक्त हसले. सुदीप तिच्याकडून निघाला. तोच मजेत शिळ घालत. त्याच्यासमोर ओरडणारी, किंचळणारी संध्या येत होती. तो उठला तेव्हा त्याचा चेहरा रागाने लालबुंद झाला. शरीर ताठरलं. त्याने मोबाईल काढला व सिनियर इन्स्पेक्टर इनामदार यांना फोन लावला. ही गोष्ट फोनवर बोलण्यासारखी नव्हती. त्याने इन्स्पेक्टर इनामदारांना भेटण्यासाठी विचारले आणि त्यांनी तात्काळ होकार दिला. तो उठला. त्याने मोबाईलवर परत एक दुसरा कॉल लावला. 10 मिनिटे बोलला व कॉल कट केला. सुदीपची उद्याची सकाळ फ्री राहण्याची शेवटची सकाळ असणार होती. त्यानंतर तो कायमचा जेलमध्ये असणार होता. तो विचारात हरवला. क्रमश कथेचे हक्क लेखीकडे सर्वथा सुरक्षित. कथा लिखित व आवाज प्राची सोळे. कथा कॉपी करण्यास कुठल्याही प्लॅटफॉर्मवर टाकण्यास सक्त मनाई आहे. कथेला प्रेम द्या, हाईप करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. मनपूर्वक धन्यवाद.